तर अनेक ठिकाणी अजूनही मदत आणि पाहणी दौरे जे आहेत ते सुरू आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सोलापुरात उद्यापासून पूरग्रस्तांना मदत 10 किलो तांदूळ गहू वाटप करणार। वीज पुरवठाही 2 दिवसात सुरू करू, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट। धाराशिव, नांदेड, लातूर, अहिल्यानगर, बीड या नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसह विदर्भ, मुंबई, पुण्यासह कोकणातही काही जिल्ह्यांना रेड अलर्ट। उद्या आणि परवा सोलापूरसह धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीची शक्यता। माढा, मोहोळ, करमाळा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता। तर नांदेडमध्ये उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट। नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। काँग्रेसकडून अमरावतीत रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी अनिल बोंडेंच्या वाहनावर सोयाबीन फेकले। अमरावतीत काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा काढला होता। पीएम केअर फंडातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, संजय राऊतांची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित मोदींना भेटावं असंही वक्तव्य। तर दिवाळीपूर्वी मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार, राऊतांची माहिती। केंद्रापुढे लोटांगण घाला, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढे या। मुख्यमंत्री फडणवीसांचा दिल्ली दौऱ्यावरती विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। फडणवीसांना दिल्लीत किंमत आहे हे केंद्राच्या मदतीवरून कळेल, असाही टोला। शेतकऱ्यांना 100% मदत मिळालीच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, संतोष बांगर यांची सरकारकडे मागणी। विदर्भातील संत्रा मोसंबीचं 200 कोटींच्या वर नुकसान। फळगळतीच्या संकटामुळे आता शेतकरी हवालदिल। सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात। अतिवृष्टीच्या मोसंबी बागांना मोठा फटका। छत्रपती संभाजीनगरमधील पिंपरी राजा गावातील शेतकऱ्यानं मोसंबीच्या बागा कापून टाकल्या।